फ्रीज क्लिनिंगला काढलाय। आता हा पूर्ण कप्पा मी काढला, त्याचं साहित्य सगळं मी डायनिंग टेबलवरती वगैरे ठेवले आणि एकदम स्वच्छ असं हे क्लीन करून घेतले बघा। कधीतरी महिन्यातनं 15 दिवसातनं असा फ्रीज क्लीन करावंच लागतं। हे सगळं स्वच्छ घासलं आणि पुसून असं लावून टाकलंय मी, हे एकदम क्लीन केले पहा। हा फ्रीजर आहे, फ्रीजरमधलं एकदम क्लीन स्वच्छ असं वल्ल्या आणि कोरड्या कापडने पुसून काढलं, हे घासून काढलं सगळं। हे पहा कसं दिसतंय, कारण माझ्या फ्रीजला ना 2 कप्पे आहेत ना, म्हटलं चला आधी ना वरचा कप्पा स्वच्छ करून त्याचं साहित्य ठेवून दिलं ना म्हणजे टेन्शन नाही। आणि असं एकदम स्वच्छ असल्यानंतर फ्रीज खराब होत नाही आणि खूप व्यवस्थित राहतं। आता ह्यातलं सगळं साहित्य मी ना जागच्या जागेवर ठेवून देते। हे काजू बदाम पण मी ना फ्रीजमध्येच ठेवत असते, कारण खराब होत नाही आणि जास्तीचे असतात ना, आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तर काढल्यानंतर लई क्रिस्पी लागतात। हे असं काही साहित्य मी ना फ्रीजमध्ये ठेवत असते। हे सगळं आता क्लीन झाले मग ठेवून देते, म्हणजे बाकीचा फ्रीज वरनं पुसून घ्यायला आणि हा पण स्वच्छ करायचा आहे। आता हे सगळं काढायचं आहे। हे मसाले ते पण मी फ्रीजमध्ये ठेवत असते, खराब होत नाही जाळ्या वगैरे। आता हे सगळं ठेवून देते। फ्रीज नेहमी स्वच्छ असलं ना मग व्यवस्थित दिसतो, असे त्याच्यावरचे मसाले वगैरे काही सांडत नाही। मी फ्रीजरमध्ये ना पेपर वगैरे हातरत, कारण फ्रीजरमध्ये कसं थोडंसं पाणी वगैरे राहतं, त्याच्यामुळे मी त्यात हातरत नाही। हे असं एका हे असे कप्पे, त्यामध्ये सगळे मसाल्याची पुड्या वगैरे ठेवत असते मी, आणि जास्त दिवस पण टिकतात आणि खराब होत नाही अजिबात। हे सगळं असं ठेवून देते। हे सगळं लावून घेतले बघा। आता हे मसाले वगैरे व्यवस्थित एकदम छान असं क्लीन दिसतंय। तसा फ्रीज काही खराब होत नाही, पण मधनं आधनं असा क्लीन केल्यानंतर छान दिसतो आणि जास्त खराब होत नाही। आपण सारखं महिना 15 दिवसातनं क्लीन केल्यानंतर हा पूर्ण कप्पा आता माझा क्लीन झाला। आता हे सगळं साहित्य काढायचं आहे। हे सगळं छान असं सगळं घासून एकदम छान पुसून लावून द्यायचं। आता हे सगळ्या काचेच्या बॉटल आहेत, काचेच्या बॉटलमध्ये मी काही सामान ठेवत असते। कसं शेजवान चटणीच्या वगैरे सगळ्या काचेच्या बॉटल मी फेकून नाही देत। या सगळ्या आता ह्या बॉटल सगळ्या ह्यात हे कांदा लसूण नाही, लसूण आलं पेस्ट वगैरे अशी एक कढीपत्ता हे सगळं काढते आणि मग व्यवस्थित करते सगळं। काय खायचं? भूक लागली? कोण कोण आले? मिल्क मेड आहे, आपण जी खीर करतो ना शेवायाची वगैरे, पूर्ण फ्रीज मोकळा केला आहे। सगळं साहित्य बघा इथे ठेवले। आता हे सगळे बघा थोडं थोडं असं खराब झालेलं असतं, जास्त काही खराब होत नाही माझा फ्रीज। मी इथे असं पेपर वगैरे हातरत असते। आता हे धुवून काढायचं। मी फ्रीजमध्ये हे पण वापरत असते, कारण आपला फ्रीज ना आहे असं राहतं बघा। आता हे सगळं धुवून काढायचं। हे थोडीशी अशी घाण झालेली सगळी अशी क्लीन करायची, स्वच्छ करते आता एकदम घासून पुसून। क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। इथे एक कप आहे माझा, हा पूर्ण मी क्लीन केला आहे। ह्यामध्ये चीज वगैरे ठेवत असते मी, हे बघ एकदम स्वच्छ आहे। चला हे पूर्ण आता स्वच्छ करते। कूलिंगने सगळं छान असं त्याच्या काचा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या। कूलिंगने पहिलं वल्ल्या कापडने एकदम क्लीन असं सगळ्या काचा वगैरे छान अशा पुसून घेतल्यानंतर कोरड्या कापडने फ्रीज असा नेहमी स्वच्छ ठेवला ना तर फ्रीजमध्ये कधी वास वगैरे येत नाही। आणि फ्रीजमध्ये आपण सगळं साहित्य ठेवत असतो, त्यामुळे फ्रीज नेहमी स्वच्छच असला पाहिजे आपला। फ्रीजमध्ये ना सगळे साहित्य असं ना, आपण जे काही पालेभाज्या वगैरे आणतो ते जास्त दिवस पण ठेवू नाही, कारण जसं आणलं ना एक 4-5 दिवसात संपलं पाहिजे, अशा पद्धतीनेच आपण फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे। खूप दिवसाचं पण फ्रीजमधलं खाऊ नये, पण कसं छान आणि व्यवस्थित आणि लवकर खराब होऊ नये म्हणून आपण
फ्रीजचा वापर करत असतो. मग सगळा जे काही सॉस वगैरे काही आपल्या छोट्या मोठ्या वस्तू असतात खराब होण्यासारख्या, तशा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान अशा राहतात. म्हणून पण ते पण वारंवार आपण क्लीन केलं पाहिजे. म्हणजे कसं फ्रीजमध्ये सगळं एकमेकाचा वास लागत नाही. आपण दूध वगैरे ठेवत असतो, दही वगैरे ठेवत असतो, त्यासाठी आपला फ्रीज नेहमी क्लीन आणि स्वच्छच असला पाहिजे. आणि काही असं उघडं वगैरे काही ठेवलं का लगेच त्याचा वास त्याला लागतो आणि आपल्या भाज्या वगैरे खराब होतात, दूध खराब होतं. आणि नेहमी फ्रीजमध्ये ना कुठली वस्तू झाकून ठेवावी. आजचा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.